एसटीचे हाफ तिकीट बंद? 1 मे पासून एसटी महामंडळाचे 5 नवीन नियम लागू. आता हे कागदपत्र नसेल तर एसटीत बसता येणार नाही. एसटीतून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. आता हे कागदपत्र जर नसेल तर तुम्हाला हाफ तिकीट मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंतचा सगळ्यात कडक निर्णय घेतला आहे, ज्याचा आता प्रवाशांना मोठा फटका बसणार. 5 नियम. यापैकी पहिला नियम असा आहे की ज्याच्या माध्यमातून महिलांचे हाफ तिकीट बंद होणार. तर दुसऱ्या नियमांतर्गत हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या जवळ ठेवावे लागणार. हे कागदपत्र जर नसेल तर तुम्हाला बसमधून ताबडतोब उतरवून देण्यात येईल. तर तिसरा नियम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की जे हाफ तिकीटवर प्रवास करतात. त्यांनी जर हा तिसरा नियम पाळला नाही तर त्यांना पूर्ण तिकीट भरावे लागेल. तर 5वा नियम इतका भयानक आहे की जो एसटीच्या इतिहासात कधीच लागू केला गेला नव्हता. तो आता 1 मे पासून लागू होणार. तो नियम असा आहे की तो पाळला नाही तर बसमधून तुम्हाला भर रस्त्यात उतरवून दिलं जाईलच. पण जर तुम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरशी हुज्जत घातली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. 6 महिने तुरुंगात बसवणार. पहा, 5 अतिशय भयानक नियम लागू केले गेलेले आहेत, जे प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणे गरजेचे आहे. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. एक कागदपत्र तुम्हाला ताबडतोब काढून घ्यायला लावलं आहे. हे कागदपत्र नसेल तर बसचा प्रवास तुमचा कायमचा बंद होईल. आता याचा सगळ्यात मोठा फटका महिलांना बसणार, कारण की महिलांना हाफ तिकीट होतं, ते हाफ तिकीट आता बंद केलं जाणार. तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ज्यांचे 60हून अधिक वय झालेले आहे, तेही हाफ तिकीट योजनेचा लाभ घेणार नाहीत. तर 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना जो मोफत प्रवास होता, म्हणजे 100% मोफत प्रवास होता, तो देखील बंद होऊ शकतो. कारण जर हे कागदपत्र नसेल तर सगळ्या सवलती तुमच्या रद्द होणार आहेत. पहा, राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे 5ही नियम पाळणे बंधनकारक आहे. एसटीचा नवा कायदा आता सरकारने आणलाय. पूर्वी आधार कार्ड दाखवलं तरी चालायचं, वयाचा पुरावा आधार कार्ड एवढेच आपल्याला माहिती होतं. काही काळाधी स्मार्ट कार्ड आलं होतं, तेही बऱ्याचशा लोकांनी घेतलं नाही. तर आत्ताच काही दिवसांपूर्वी NCMC कार्डची चर्चा सुरू झाली होती, पण तेही लोकांनी काढलेलं नाहीये. पण अचानक एक नवीनच कागदपत्र यात काढायला सांगितल्यामुळे आता लोकांची धावपळ होणार आहे. एसटीच्या नियमांमध्ये मोठे बदल केल्यामुळे आता सगळ्या लोकांच्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार की कोणते 5 नवीन नियम लागू झालेले आहेत, महिलांना हाफ तिकीट मिळवण्यासाठी कोणतं कागदपत्र काढावं लागेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती कागदपत्र मागवलेली आहेत, तो 5 नंबरचा भयानक नियम नेमका काय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला दंड होईल, तुम्हाला एसटीतून उतरवूनही दिलं जाईल आणि तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. तो इतका भयानक नियम काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर तुम्हाला एसटीतून प्रवास करताना कुठल्याही अडचणीचा सामना करायचा नसेल, सगळ्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सावधान, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हर्स ठरणार आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात 5 भयंकर कडक नियम लागू झालेत. नीट ऐका, आता साध्या चुकीमुळे सुद्धा तुम्हाला भर रस्त्यात बसमधून खाली उतरवलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTCने असा काही फतवा काढलाय की आता प्रत्येकाला आपल्या खिशात 2 खास कागदपत्र बाळगणं सक्तीचं आहे. जर कंडक्टरने विचारल्यावर ही कागदपत्र दाखवली नाहीत तर विसरून जा तुमचा प्रवास. तुम्ही पूर्ण तिकिटाचे पैसे मोजले असतील, खिशातून रोख रक्कम काढून दिली असेल, तरीही नियम मोडला तर तुम्हाला चालू बसमधून अर्ध्या वाटेत उतरवून दिलं जाईल. एवढंच नाही, जर तुम्ही हुज्जत घातली किंवा दादागिरी करायचा प्रयत्न केला तर थेट पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार हे नक्की. यातला पहिला नियम तर त्या महिलांसाठी आहे ज्या 50% सवलतीत प्रवास करतात. तुमची ही सवलत धोक्यात येऊ शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल. बघा, आता सवलतीचा जमाना गेला, आता शिस्तीचा काळ आलाय. दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, तर तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी, ज्यांना मोफत प्रवास मिळतो. पण चौथा आणि 5वा नियम तर इतका डेंजर आहे की तो सर्वांनाच लागू होतो. आता तुम्ही कुणीही असा, महिला, पुरुष, म्हातारी माणसं किंवा अगदी लहान मुलं, हे नियम पाळले नाहीत तर दंड तर होणारच, पण कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागेल. लग्नाला जायचं असेल, कामावर जायचं असेल किंवा पाहुण्याकडे, हे 5 नियम कान देऊ नये का? कारण सरकारने 2 अशी डॉक्युमेंट्स अनिवार्य केलीत जी जवळ नसतील तर तुमचा एसटीचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो.
एसटीत चढण्यापूर्वी या 5 अटी आता मस्ट आहेत. काही विशेष पुरावे सोबत ठेवावेच लागतील, नाहीतर तिकीट काढून सुद्धा तुम्हाला सीट मिळणार नाही. लक्षात ठेवा, जे लोक शहाणपणा करतील किंवा नियमांना किराची टोपली दाखवतील त्यांना भर रस्त्यात बेअब्रू करून उतरवण्याचे आदेश ड्रायव्हर कंडक्टरला मिळालेत. एसटी महामंडळ आता कमालीचं ॲक्शन मोडमध्ये आलंय. मग तुम्ही साध्या लालपरीत असा, शिवशाहीत, शिवाईत किंवा निमा आराममध्ये नियमांच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. जर कुणी नियम धाब्यावर बसवले तर तुमचा ओरिजिनल पास रद्द होईल आणि तुमची रवानगी थेट पोलीस ठाण्यात केली जाईल. आता महामंडळाने 4 प्रकारच्या लोकांवर नो एंट्रीचा बोर्ड लावलाय. यात अशा महिला आणि पुरुष आहेत ज्यांनी सवलतीचा गैरफायदा घेतलाय. सध्या बसमध्ये बायकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी वाढलीय, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. म्हणूनच हे नवीन निर्बंध आलेत. आता 2 महत्त्वाची प्रमाणपत्र जवळ ठेवा, नाहीतर प्रवासाची संधी हुकणार. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल किंवा ॲडव्हान्स तिकीट काढलं असेल तरीही कागदपत्र नसतील तर तुमचं तिकीट जागीच बाद ठरेल. पण थांबा, या 5 नियमांपैकी शेवटचा 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन आलाय, जो तुम्हाला नक्कीच खुश करेल. आता नियम क्रमांक 1 नीट डोक्यात बसवा. महिलांना मिळणारी 50% सवलत आता काही अटींवर टांगलेली आहे. आधी कसं होतं, तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला अर्धच तिकीट लागायचं. पण आता ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच लागू असेल. जर तुम्ही राज्याची बॉर्डर ओलांडली तर पूर्ण पैसे खिशातून मोजावे लागतील. अशा वेळी मला ठाऊक नव्हतं हा बहाणा चालणार नाही, कारण कंडक्टरशी हुज्जत घातल्यास तुमचा प्रवास मध्येच थांबवला जाईल. शहरी भागात जसं की ठाणे पनवेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड सारख्या लोकल बसमध्ये ही सवलत पूर्णपणे बंद केली आहे. तिथे 100% पैसेच मोजावे लागतील. दुसरा नियम आहे तुमच्या लहान लेकरांच्या तिकिटाचा. आता पोरांचं आधार कार्ड जवळ असल्याशिवाय त्यांना सवलत मिळणारच नाही. 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी कागदपत्र आता सक्तीचं केलंय. अनेक जण वयाची लबाडी करतात, पण आता कागदपत्रावरची जन्मतारीख तुमचं सगळं खरं सांगेल. कागदपत्र जवळ नसेल तर कंडक्टर तुम्हाला पुढच्याच स्टॉपवर खाली उतरवू शकतो. तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. जे लोक खोटं आधार कार्ड बनवून वय 75 दाखवत आहेत त्यांच्यावर आता सरकारची कड्डी नजर आहे. ड्युप्लिकेट कार्ड सापडलं तर थेट फसवणुकीचा पोलीस गुन्हा दाखल होईल. चौथा नियम तर सर्वात जास्त कडक आहे. जर तुम्ही दारू पिऊन बसमध्ये शिरलात किंवा तंबाखू सिगारेट ओढून गाडी घाण केली तर तुम्हाला प्रवासाला सक्त मनाई आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्या किंवा महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागेल. मग ती व्यक्ती कुणीही असो, शिस्तभंग अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आता वळूया त्या 5व्या नियमाकडे, जो पुरुषांसाठी मोठी लॉटरीच आहे. आता पुरुष प्रवाशांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पण ही सवलत फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक कराल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता रांगेत उभं राहण्यापेक्षा ऑनलाईन तिकीट काढा आणि स्वतःच्या पैशांची बचत करा. ही योजना सुरू झालीये. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या डेपोत जाऊन चौकशी करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुणाचाही अपमान होणार नाही. मी आत्ताच ऐकलं की एसटी महामंडळाने नेमके कोणते नवीन नियम लागू केले आहेत. पण थांबा, व्हिडिओ संपलेला नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे नियम तुमच्या फायद्याचे ठरतील आणि तुम्हाला नक्की काय पावलं उचलायची आहेत याची एक स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला आता देणार आहे. पहिली पायरी, तुमचं आधार कार्ड अपडेट करा. अनेकदा आधार कार्डवर फक्त जन्माचं वर्ष असतं, पूर्ण तारीख नसते. एसटी कंडक्टरला आता पूर्ण तारीख लागते. जर तुमच्या आधार कार्डवर घोळ असेल तर असेच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन ते अपडेट करून घ्या. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी ही खबरदारी घ्या. दुसरी पायरी, ऑनलाईन तिकीट करायला शिका. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुषांसाठी ही मोठी संधी आहे. जर तुम्हाला 15% सवलत हवी असेल तर MSCRT चं अधिकृत ॲप डाउनलोड करा. तिथून तिकीट काढण्यास तुम्हाला कंडक्टरलाही उजत घालायची गरज पडणार नाही आणि तुमचे पैसेही वाचतील. तिसरी पायरी, स्मार्ट कार्डची स्थिती तपासा. ज्यांच्याकडे जुनी स्मार्ट कार्ड आहेत त्यांनी ती जवळच्या डेपोत नेऊन रिन्यू करून घ्या, कारण 1 मे नंतर जर कार्ड चाललं नाही तर तुम्हाला सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट काढावं लागेल. आधार कार्ड सोबत ठेवा. प्रवासादरम्यान ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याची स्पष्ट फोटोकॉपी सोबत असणे अनिवार्य आहे. जन्मतारीख तपासा. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डवर पूर्ण तारीख, दिनांक, महिना, वर्ष असल्याची खात्री करा. MSRTC ॲप वापरा. पुरुषांनी 15% सवलतीसाठी गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत
ॲप डाउनलोड करून ऑनलाईन बुकिंग करावे. राज्य मर्यादा: महिलांची 50% सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंतच लागू आहे, याची नोंद घ्या. शिस्त पाळा: बसमध्ये मद्यपान, तंबाखू सेवन किंवा कर्मचाऱ्यांशी वाद घालणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. एस टी महामंडळाने घेतलेला हा निर्णय तुम्हाला पटला आहे का? हे 5 नियम योग्य आहेत, यामुळे सर्वसामान्यांचा छळ होणार आहे. तुमचं ते काही मत असेल मग ते चांगलं असो किंवा वाईट, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट्स वाचणार आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हो, जर हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर तुमच्या घरातील आई वडील आणि पत्नी आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आत्ता शेअर करा, कारण ऐन प्रवासात त्यांची फजिती होणे ही आपली जबाबदारी आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा आणि नियमांचं पालन करा. धन्यवाद.